चला फलंदाज प्रल्हादजी नाईक. जाऊया आपण चालू सामन्याकडे. फलंदाजीची जोडी आपण पाहतोय गावदेवी भादवड संघाकडून प्रल्हाद नाईक आणि यशवंत तरे आणि भावाले संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज विजय केने. खूप महत्त्वाचा सामना आहे. भादवड संघाला जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा सामना हा जयनमन भावाले संघासाठी देखील आहे. चला सामना सुरू होतोय. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय यशवंतजी केनी साहेब, राजूदादा पाटील, मनोज भाऊ पाटील, सदाभाऊ म्हात्रे आणि ज्ञानदेवदादा पाटील आपलं सर्वांचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू एक सिंगल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. चला जरा गेम सुरू ठेवा आपण. हा चेंडू अगदी विमरचा इशारा केलाय, झेल जरूर टिपला होता, मात्र ते पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. यशवंत तरेला जीवनदान. दोन्ही खेळाडूंनी एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन केला. धावसंख्या 3. हा चेंडू फ्री प्रल्हाद नाईक. या चेंडूवर बघूया किती धावा जमवतील. फ्री चेंडू कौ कॉर्नर रिजनला. चेंडू गॅप मधून एका टप्प्याने सीमा पार. प्रल्हाद नाईक च्या बॅट मधून हा पहिला चौकार. इथे देखील फटका उडवलाय. आता उंची मिळाली, लांबी मिळणार नाहीये. चांगला झेल फलंदाज बाद.
ते एक विकेट तर मिळवलेले विजय केनेनं. धावा खर्च केले 7. बघूया षटकातील पुढील चेंडू. फुलटॉस संजयभाई म्हात्रे. चेंडूला डीप मिड विकेट रिटर्नला क्षेत्ररक्षकाने उचललाय. दुसरीसाठी संजयभाई म्हात्रे यांचा चांगला प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 9. 9 धावा. अजून या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगला टप्पा अगदी आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस. तीन ओव्हरचा सामना आहे. इथे हा चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत 1 बाद 11. 1 ओव्हर 1 बाद 11. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी निल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती. 1-1-1-1. नवीन गोलंदाज पप्पू. बघूया पप्पू आलाय. इथे यशवंत तरे आणि संजयभाई म्हात्रे गावदेवी भादवड संघाची जोडी आपण पाहतो खेळपट्टीवर. चला चला गोलंदाज पप्पू लगेच आपण खेळाला सुरुवात करा. चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू आपण पप्पू याचा पाहिलाय. यशवंत तरेच्या पट्ट्यामध्ये आज चेंडू व्यवस्थित येत नाहीये. चांगला चेंडू. इथे ऑन साईडला फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. यशवंत तरेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. चौकारांनी धावसंख्या 15. इथे हा फटका
आकाशी फटका केले, चेंडू सेफ लँड होतोय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. तिसरीसाठी इथे प्रयत्न केला जाईल का? चांगली कॉलिंग. आता फलंदाज संजयभाई म्हात्रे धावचित बाद. सतरा धावा. लालचंद तरे चौथ्या क्रमांकावर आलाय. लालचंद तरे नॉन स्ट्राईकला राहतील. पप्पूचे दुसऱ्यावरती अजूनही 3 चेंडू शेष आहेत. इथे हा फटका बघूया. क्षेत्ररक्षक वेल जयच कॅच. रनिंग झेल टिपलाय. काय कमालीचा झेल आणि हा झेल यशवंत तरेचा होता. गुड कॅच, गुड कॅच. गणेश नरेशनं टिपला झेल. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी पप्पू करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये धावा फक्त खर्च केलेत त्यांनी 6. डॉट बॉल. शपल क्रॉस झालेत. इथे एक कंप्लीट केली. दुसरीसाठी फलंदाज शैलेश म्हात्रे आपल्या घरामध्ये सुखरूप. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 19. या ओव्हरमध्ये आल्या 8. पहिल्या ओव्हरमध्ये 11. आता शेवटचं अंतिम तिसरं ओव्हर. बघूया कुठला गोलंदाज येईल. नरेश. चला गोलंदाज नरेश. बघूया लालचंद तरे प्रथम स्ट्राईकवर आहे. चांगला चेंडू होता. अगदी बॅट आणि पॅडच्या मधून चेंडूला खोदून काढलाय विजय केने. आणि ते फलंदाज धावचित बाद.
बघूया गावदेवी भादवड संघ किती धावांचं लक्ष उभं करतोय. जॉनमान भावाले संघासमोर 20 धावा झालेत. 5 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. इथे फटका फसला. एसटी रक्षक झेल जज करतायत. मोठी विकेट या सामन्यातून एक बिग विकेट नरेशना मिळवून दिली. एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय चांगला खेळ या सामन्याच्या माध्यमातून जयनमान भावाले संघाचे गोलंदाज आणि खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतात. दीपक तरे आणि संतोष तरे आता ही एक जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. 20 धावा झालेत. बघूया दीपक तरे टू नरेश. हा चेंडू आणि इथे हा नशिबाचा चौकार 22 आणि प्लस वाईट म्हणजे 1-2 का 4 असे एकूण 5 धावा. 5 धावा आल्यात. थोडासा स्कोरला संजीवनी मिळालेली आहे. भादवड संघाला हा चौकार खूप काही सांगून जाईल. धावसंख्या झाली 25. नक्कीच दीपक तरेचा चांगला निर्णय आहे की संतोष तरे माझ्यापासून चांगली फटकेबाजी करू शकतो. त्यांना स्ट्राईक दिलेली आहे. धावसंख्या 26. अजूनही या इनिंगचे 3 चेंडू शेष आहेत. धावा म्हणल्या 26. चांगला चेंडू इथे स्विंग अँड मिस. संतोष तरेला देखील चेंडूला स्पर्श करू दिला नाहीये. काय नरेश गोलंदाजी करतो या सामन्यातून. हा फटका संतोष तरेच्या बॅटमधून ज्या फटक्यांची ओळख तोच फटका खेळलेत षटकार. बत्तीस धावा झालेत. शेवटचा एक चेंडू. नक्कीच एक वाईटचा जो चौकार आलाय त्या चौकाराने नक्कीच धावसंख्येला चांगला आकार गावदेवी भादवड संघाच्या फलकाला आलेला आहे. आता इथे देखील फटका उडवलाय. विजय केने जज करतील का. आणि चांगला झेल डीप मिड विकेट रिजनला. फलंदाज बाद संतोष तरे. संघाने फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरमध्ये 32 बनवल्यात आणि विजयाचं लक्ष जयनमान भावाले संघाबरोबर नक्कीच 11च्या सरासरीनं 33 धावांचं राहिलेलं आहे. बघूया
दुसऱ्या इनिंगमध्ये कशी गोलंदाजी होईल की फलंदाजी याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक सौरभ पाटील. तत्पूर्वी जाऊया ऐकूया डीजे गणराजच्या माध्यमातून सुमधुर संगीत. ओ टू डीजे. या भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024-25 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. लक्ष गाठायचं 33 सरासरी 11.00 आणि देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. करूयात मॅचला सुरुवात. गेम ऑन लेट्स प्ले. चला लगेच सुरुवात करूयात आपण मॅचला. विजय आणि त्याच्या जोडला तुम्ही मनोजला पाहता. पहिला गोलंदाज प्रल्हाद सज्ज झाला.
मॅचला आपण लगेच सुरुवात करूयात. हे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती तुम्ही पाहताय प्रल्हाद त्याच्या समोर विजयला 33 धावेचे लक्ष्य. मॅच महत्वाची दोन्ही टीमसाठी आणि देऊयात दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल शफल होऊन क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर लेग स्टंपला सोडून जातो. बॉल वाईट. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 1 रन 1 धाव धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाही. हलकासा अपील पाहिला. शरला बॉल स्पर्श झाला. विकेट किपर तोपर्यंत बॉल उचले फेकेल तोपर्यंत हा चेंडू तुम्ही पाहताय आला डॉट बॉल. 33 धावेची गरज आहे. हा देखील खूप चांगला. हा देखील खूप चांगला पडल्यानंतर हलकासा टर्न. हा तुम्ही लेग ब्रेक पाहिला. लेफ्टीचा देवानं दिलेली दैनंदिन देणगी तुम्ही पाहता. पडल्यानंतर अँगल तुम्ही पाहताय कशा प्रकारे बाहेरच्या दिशेनं बॉल लेफ्टी बॉल असे जिंकतात आणि त्याच रीतीनं प्रल्हाद नाईकची गोलंदाजी दमदार होती आहे. 33 लक्ष पार करायचा. विजय कितपर्यंत शांत बसेल आणि विजयला जाग्यावरती ठेवला. याच्या अगोदरचा बॉल तुम्ही पाहिला मागे ठेवला. पडल्यानंतर हलकासा बाहेर. हा बॉल थोडा गतीनं फेकला आणि ऑफस्टंपला बॉल फेकला आणि किती क्लोजली विकेट किपर तुम्ही पाहताय संजय मात्र यांना बॉल त्याला देखील पकडला. आणखीन एक लागोपाठचा हा 3रा डॉट बॉल. विजय शांत बसेल का? तो शांत बसणार आता नाहीये मात्र त्याला बॅटचा फेस देखील ओपन करायचा आहे. तो कधी होणार? षटकातील पुढचा बॉल फडका सरळ चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि तोपर्यंत या बॉलवरती मिल्टी आहे. ती सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 2 1 न अकाउंट खुलं केलं विजयनं. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 2 या कड्यावरती 3 षटकांची मॅच. 33 टार्गेट समोर. फडका इथे चांगला आहे. मिस्टाविंग नोमान्स लाईन मध्ये तोपर्यंत फिल्डर कव्हर जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. तुम्ही स्कोरबोर्ड वरती रन संख्या पाहता 4 या घड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी. पहिला बॉल वाईट फेकला त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल डॉट. 1 न अकाउंट केलं विजयनं. 2 न खुलं केलं मनोजनं. ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय जय हनुमान भावानी संघाची. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट किपर त्याचं काम पूर्ण केलं. पडल्यानं हलकासा बाहेर निघाला आणि इथे फलंदाज झाला बाद आणि धक्का लागला तो पहिला. वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या मुखावरती. तर महाराजांबद्दल म्हणावंसं झालं तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या मडगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या. ताकद तर सर्वांच्या मडगडात होती. पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांच्या रक्तात होती. देवा छत्रपती शिवाजी महाराजांना आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार भाराचा बोजरा. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा 4 वरती तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय तो गोलंदाज शैलेशला तुम्ही पाहताय. 33 लक्ष 12 मध्ये आता 29 बनवायचे आहेत. थोडं अवघड आहे. 14 आता 50 सरासरी जी 11ची होती ती वाढली आहे ती 14-50 झाली आहे. फ्रंट फूट लावून खेळला. फटका सजवला. बॉल झाला मिड विकेटला. फिल्डर वेगानं आला. 1 केली. दुसऱ्याचा प्रयत्न हाना आणि 2 धावा पूर्ण केले. 1च धाव पूर्ण केली. सॉरी 1च धाव. 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पुढे जात असताना पाहता त्या 5 या आकड्यावरती 5 रन स्कोरबोर्ड वरती. 12 मध्ये 29 बनवायच्या होत्या. आता 11 मध्ये 28.
स्ट्राईकने तुम्ही आता पाहता मनोजला मोठे फटके मनोजच्या बॅट मध्ये येतील का? शिवाजीला तुम्ही पाहताय, हा तुम्ही बॉल पाहताय डॉट आलाय. ह्या षटकातील पुढचा बॉल फटका तुम्ही पाहताय चाला बागे बॉल. फिल्डर धावतो एक केली पुन्हा दुसरीचा प्रयत्न डीप पॉइंट वरचा क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चाललाय 6 या आकड्यावरती. चांगली स्पर्धा उद्या सुपर संडे असणारे अल्पेश कोण होईल भिवंडी ग्रामीण चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन पहिल्या क्रमांकाचा मानकरी. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्या सुपर संडे मध्ये नक्कीच पाहायला भेटतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन पहिल्या क्रमांकाचा मानकरी अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ वरती कोण आपलं नाव कोरेल या 2024-25 मध्ये उद्याचा संडे सुपर संडे तुम्हाला खूप काही सांगून जाईल. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. विजयला बीट केला, विजयला बीट केला. ज्या विजयमध्ये क्षमता मोठ्या फटक्यांची त्या विजयला अक्षरशः बीट केला. आणि इथे तुम्ही पाहताय आला डॉट बॉल. धावा 6. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस फटका बनवलाय. बॉल चाला बॉलला फिल्डिंग अप्रतिम झाली आहे आणि तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये फक्त आणि फक्त एकने स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 7 या आकड्यावरती फक्त 7 धावा. चांगलं संगीत तुम्ही पाहताय डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती त्या फक्त 7 धावा. संजय मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती प्रथियाला लॉंग ऑनला पकडला झेल. विकेटचं बदल फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस स्टॉपेज झेलची शक्यता. विकेट किपर बॉलर पकडला कॉटन बॉल आणि इथे संपला मैदानावरती. आणखी एक धक्का लागोपाठचा दुसरा विकेट मिळालाय संजय मात्रेला. संजय मात्रे जर मिळवली तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होईल. तर
रवींद्र तडे यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राईज, ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडनं 1000 रुपये, 2000 रुपयाचे कॅश प्राईज असणार आहे. पहिली विकेट हॅट्रिक होईल का? पहिली विकेट हॅट्रिक या चाचणी स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल का? संजय म्हात्रे याच्या नावावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये सोमनाथ आलाय. हॅट्रिक बॉल लेफ्टी समोर आहे. ह्युमन सेपरेटली हिट आणि चाचणी स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिकचा जोरदार टाळ्याने स्वागत करा. संजय म्हात्रेची काय गोलंदाजी राहिली आणि तुम्ही हा तिसऱ्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहिली संजय म्हात्रेच्या नावावरती. वाट गोलंदाजी. पहिली विकेट हॅट्रिक अध्यक्ष चषक 2024-25 मध्ये तुम्ही पाहिले आणि गेल्या हंगामामध्ये जबरदस्त गोलंदाज म्हणून तुम्ही पाहता. उत्कृष्ट गोलंदाजाची पारितोषिक जास्तीत जास्त घेतली संजय म्हात्रेनं आणि तोच कारनामा या हंगामाच्या पहिल्या सुरुवातीला करत असताना. ऑल दी कार्पेट बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेनं. तुम्ही पहिल्या बॉलवरती लॉंग ऑनला बाद केलं. दुसऱ्या बॉलवरती तुम्ही पाहिलं तर स्वतः गोलंदाज संजयनं झेल पकडला. तर तिसऱ्या बॉलवरती विकेट आता यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि गेल्या वर्षीमध्ये 2023-24 मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर उत्कृष्ट गोलंदाजा खूप ट्रॉफ्या जिंकल्यात संजयभाई म्हात्रेनं. आणि हा बॉल चालला बॉललाच्या दिशेनं आणखीन एक विकेटचं पतन आणि या ओव्हरमध्ये 4 सफलता प्राप्त केल्या तर संजय म्हात्रेनं विकेटचं पतन. हडकी नाही का 8 डावा धावफलकावरती 33 लक्ष पूर्णपणे मॅच मध्ये वर्चस्व. एक चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी तुम्ही पाहिली. या षटकातील शेवटचा बॉल आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय गावदेवी भानवड संघानं. खूप खूप अभिनंदन. हाडलक टीम जय हनुमान भावाले. तुम्हाला देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. चांगली गोलंदाजी पहिली विकेट हॅट्रिक पाहायला भेटली संजय म्हात्रे यांच्या रूपानं, ज्यानं 2 धावा देत असताना 4 गडी बाद केले. स्टंप घेऊन यायचंय पंच. स्टंप घेऊन या. स्टंप मॅन ऑफ द मॅच देऊयात आपण. या देऊयात संजयभाई म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक पुरस्कार आणि लगेचच आपण